मात्र प्रामुख्यानं श्रीनगरमध्ये आपण बघाल तर इथली बाजारपेठ सुरू आहे. मला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी प्रेक्षकांना सांगायला आवडेल की खरोखर इथं सगळे पर्यटक जरी परत गेले असले तरी इथं आता पूर्ण शांतता आहे. मात्र ती शांतता जी आहे ती अस्वस्थता प्रचंड आहे आणि मग ती शांतता आहे. त्यामुळे इथला जो काही कारभार आहे, इथला जो व्यवसाय आहे स्थानिकांचा, जम्मू काश्मीरच्या लोकांचा, तो सुरू आहे. मात्र बाहेरून कुणीही येत नाही. आणि सुरक्षेचं म्हणाल तर इथं संपूर्ण प्रत्येक जागेवरती भारतीय लष्कर आहे आणि सुरक्षेचा काही प्रश्न नाही. पर्यटकांनी खरं येण्यासाठीची ही खरं तर उत्तम वेळ आहे. अर्थात प्रत्येकाच्या मनात भीती आहे, त्यामुळे इथं प्रत्यक्ष अनुभवातून आम्ही इथं यायला हरकत नाही असं जरी म्हणत असलो तरी प्रत्येकाला एक भीती वाटते आहे. या काळामध्ये खरं तर सर्व हॉटेल्स, राहण्याची ठिकाणं असतील, टॅक्सी असतील, सगळंच इतकं स्वस्त झालेलं आहे. म्हणजे ज्या हॉटेलला दिवसाला 10,000 रुपये घेतले जात होते ते हॉटेल आता इथं 2,500 रुपयाला मिळतं. इतकी स्वस्ताई या सगळ्या घटनेमुळे या भागात संपूर्ण श्रीनगरमध्ये आणि काश्मीरमध्ये कुठे तुम्ही पहलगामला जा, गुलमर्गला जा, सगळीकडं प्रचंड हॉटेल रिकामी असल्यामुळे अगदी तुम्ही म्हणेल त्या पैशामध्ये हॉटेलवाले तयार होतात. खरं तर ही त्या अर्थानं श्रीनगरमध्ये, काश्मीरमध्ये फिरायला येण्याची उत्तम वेळ आहे.